अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या सफाई कामगारांच्या न्याय मागण्यांबाबत शासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटनेनं नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान विधान भवनावर तीव्र मोर्चा काढण्याची घोषणा केली। हा निर्णय राष्ट्रीय अध्यक्ष गोविंदभाई परमार यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केला आहे। राज्यभरातील हजारो सफाई कामगार या मोर्चात सहभागी होणार आहेत। मुख्य प्रलंबित मागण्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम सफाई आवास योजना अद्याप अपूर्ण, कोणालाही घर मिळाले नाही, मृत कामगारांच्या कुटुंबियांना तत्काळ नोकरी न मिळण्याची गंभीर तक्रार, वारसांच्या नियुक्तीचे प्रस्ताव 9 वर्षापासून प्रलंबित, जिल्हा परिषदेत नियुक्ती नसल्यानं कुटुंबियांना शासन लाभ मिळत नाही, योग्य वेतनवाढ न मिळाल्यानं कामगार आर्थिक अडचणीत, मनपा सफाई कर्मचाऱ्यांना 3 वेळा हजेरीची सक्ती, नियमबाह्य निर्णय। मोर्चातील मुख्य मागण्या सफाई कामगारांना अत्यावश्यक सेवांमधून मुक्त करावे आणि ठेका पद्धती रद्द करावी। 1975 ते 2023 या कालावधीतील सर्व प्रलंबित वारसांच्या नियुक्त्या एका वर्षात पूर्ण कराव्यात। संघटनेनं शासनाला इशारा देत सांगितले की मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल। अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटनेच्या वतीने आजची ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे। आजच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय गोविंदभाई परमार साहेब मुंबईवरून आले आहेत। नागपूरला 3 दिवसाआधी सतत जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना गेल्या अनेक वर्षापासून ज्या सफाई कामगारांच्या अडीअडचणी आणि समस्या 10 ते 15 वर्ष झाले आहे। भारतीय जनता पक्षाचं कार्यकाल नागपूर महानगरपालिकेपासून तर दिल्लीपर्यंत आहे, म्हणजे गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत। पण सफाई कामगारांचा गेल्या अनेक वर्षापासून ज्या समस्या आहेत जसच्या तस आजही आहे। आम्ही सुरुवातीला 10 विषयापासून लढा सुरू केला गेल्या 15 वर्षापासून। आज ह्या समस्या वाढत 15 झाल्या। आम्हाला फायदा व्हायला पाहिजे होता, उलटा सफाई काम आज जास्त प्रमाणात त्रस्त होत आहे। त्याबद्दलच्या सगळ्या विषयानुसार आपल्याला पत्रकारांनी प्रेस विज्ञप्तीने आपल्याला कळविलं आहे। आमचे सन्माननीय गोविंदभाई परमार येत्या कालावधीमध्ये अधिवेशन नागपूर सत्रामध्ये होणार आहे। सगळे नेते मंडळी महाराष्ट्र शासन दरबार इथे लागणार आहे। अशा परिस्थितीत सफाई कामगारांच्या समस्याकरिता आणि त्यांच्या विषयाबाबत रीतसर माहिती आपल्या माध्यमातून या शहरापर्यंत पोहोचावी अशी अपेक्षा घेऊन आजची पत्रकार परिषद आयोजित केली। सर, आमच्या अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या माध्यमातून आज ही पत्रकार परिषद घेण्यात आली आहे। आपण सर्व पत्रकार, सन्मान्य पत्रकार, आम्हाला आता आपलाच भरोसा राहिला आहे। राजकीय किंवा कोणी आमदार खासदार आमचा कोणी वाली नाही आहे, किंवा आमचा बोलणारा कोण नेता नाही आहे, कोण आमदार नाही आहे, कोण खासदार नाही, कोण नगरसेवक। तिथे सफाई कामगार आज 75 वर्ष पार झाली, तो गुलामीबद्दल बाहेर येतो चाललाय, पण तो आणखी जास्तीत जास्त गुलामीमध्ये चाललाय। आज इतकी दयनीय परिस्थिती आहे सफाई कामगाराची की सफाई कामगारांना कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करावं लागतं। हा आयोग 95ला बनवणारे आम्ही बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या आशीर्वादाने तो आयोग झाला, पहिले मेंबर आम्ही। आणि आमचा जो अहवाल होता आम्ही 98-99ला शासनाकडे दिला, त्यातले आम्ही 72 मागण्या मान्य करून घेतल्या। आमच्या 300 मागण्या होत्या, त्यात 72 मान्य केल्या। आणि नंतर जो आयोग आला ते वशिलावाला आयोग आला, पिकनिकवाला आयोग आला, जो समजू शकत नाही आहे। मी बोललो ते नेता लोक येतात तर बरं आहे, पण ते लोक आपले अशी माणसं दिली की ते लाड पागे पण त्यांना माहीत नाही काय आहे, आणि ते मग पिकनिक चालू होते। अहो साहेब, एक बिझनेस आहे तो, पहिलं हे माहीत नव्हतं आम्हाला। आयोगाच्या जेव्हा बैठका होत असतील त्या बैठकीमध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी सांगितल्या असेल ना समजून? आम्ही आता आयोगाला, केंद्रीय आयोग, मी सह्याद्रीमध्ये मीटिंग सगळी हँडल करतो। केंद्रीय आयोगाला सचिव वगैरे सगळे असतात, पूर्ण 2.5 तासाची मीटिंग मी हँडल करतो। आणि हे सगळे प्रश्न तिथे ठेवले जातात की हे प्रश्न झालेले नाही आहे, ह्यावर तुम्ही काय मार्ग काढताय। सचिव स्वतः कबूल करतात, हो परमार साहेब हे करू। सामाजिक न्याय मंत्री असो, नगर विकास मंत्री असतो, तुमचं हर एक डिपार्टमेंटचे ऑफिसर असतात, पण ते आश्वासन बाकी काही नाही। माझ्याकडे सगळे इतिवृत्त आहे त्यांचे,
त्या इतिवरून लिहिलं आहे, हा आम्ही या डिपार्टमेंटला पाठवलं, तुमचं पुढे काम होणार. आज कुठेही होत तुम्ही नाही. हे पण बोलले की बाबा अनुसूचित जाती जमातीमधले आमचे मोठे भाऊ आमचा वाट्याचा हिस्सा खातात, म्हणजे नेमकं मोठे भाऊ कोण आहेत? मोठ्या भाऊमध्ये आमचे मातंग समाज पण येतो, आमचे बौद्ध समाज पण येतात. आम्ही त्याच अनुसूचित जातीमध्ये आहोत. बरोबर आहे, 59 जाती आपल्या हा, तर त्यात काय होते, सफाई कामगारामध्ये नेतृत्व नाही आहे पाहिजे तसं आमचं तुमचा नेतृत्व. हिस्सा म्हणजे नेमकं कसा, कोणता हिस्सा अहो, देतात? आम्हाला सफाई कामगारांनी पहिल्या शब्दात सांगितलं, मेहतर वाल्मिकी या समाजाला एक विशेष अधिकार दिला आहे आणि त्या अधिकारामध्ये सफाई कामगार मुक्ती पुनर्वसन योजनेअंतर्गत यांना विधान परिषदमध्ये यांना लढायची काही जरूर नाही आहे. यांना त्या विशेष अधिकारामध्ये मंडळ महामंडळामध्ये 2% आरक्षण ठेवलेले आहे. आम्ही ते मागतोय, ते आमचं द्या ना. इथे आल्यानंतर काय होणार, मेरिटमध्ये आम्ही खाली राहणार, आम्हाला मेरिटमध्ये जागा मिळणार नाही. हे आता सुप्रीम कोर्टाची एक आदेश आहे, अनुसूचित जाती जमातीमध्ये वर्गीकरणाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. याच्या संदर्भात काय मत आहे मग तुमचं? हे जे वर्गीकरणचं सुप्रीम कोर्टाचं आलं आहे, काही आमचे लोक तडफडतात आहे, पण माझं काय म्हणणं आहे, पुऱ्या भारतामध्ये वाल्मिकी समाज आज 1 नंबरवर आहे पुऱ्या भारतामध्ये. पण काय झालं, समाजमध्ये एकता नसल्यामुळे आता इथे सुदर्शन समाज सांगते की भारतामध्ये आम्ही 1 नंबर आहे, तिथे हे सांगणार आम्ही 1 नंबरमध्ये आहे. आमचे गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये सांगणार रुखी समाज 1 नंबरमध्ये, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये सांगणार मेहतर समाज 1 नंबरमध्ये. हे आम्ही त्यांना सांगितलं आहे, तुम्ही मागे वाल्मिकी शब्द लावा, भले सुदर्शन असेल पण ब्रॅकेट वाल्मिकी, ते तुमचा डेटा तयार होणार. आज उत्तर प्रदेशमध्ये पण आमचे वाल्मिकी आहे, हरियाणा पूर्ण वाल्मिकी आहे, दिल्लीमध्ये पूर्ण वाल्मिकी आहे आणि कुठल्याही स्टेटमध्ये वाल्मिकी नाही, सगळीकडे वाल्मिकी समाज 1 नंबरवर चाललेला आहे. आता त्याच्यासाठी सुप्रीम कोर्टातही सांगितलं यांना 2% बसवा, यांना 2% बसवा हे सांगितलं. पण त्यामध्ये जर वर्गीकरण म्हणजे हे झालं अभ्यास, तर आम्ही आज 250 जाती लोक आहे, हे जर तुकड्यामध्ये गेलो तर ते 2% पण आमच्या नशिबात नाही. हे वर्गीकरण तुम्हाला मान्य नाही आहे? आम्हाला वर्गीकरण, त्यांनी वर्गीकरण द्या, आम्ही 2% दिलं तरी घ्यायला तयार आहे. पण जेव्हा तुम्ही नियमात आणि कागदावर आणणार ना, तर आम्ही 250 लोक अलग दिसणार. म्हणजे ते देण्याचं नक्की केलं ते पण आमचं जाणार, जे देणार आहे तेही आमचं कमी होणार, आमचे एकता नसल्यामुळे. याला जबाबदार तर काही दुसरा भाऊ नाही ना मोठा, तुमची नाही, एकता नाही आहे. नाही, नाही नाही, तो त्याचं त्याच्यात कसं नाही आहे, आहे. वर्गीकरणाचा तो विषय नाही आहे. त्याच्यात तो विषय आपण नाही. सफाई कामगारांच्या समस्याकरिता परिषद आहे आणि सफाई कामगारांचा शेवटी सांगतो, अनुसूचित जातीचा विषय कसा आलाय त्या संदर्भातच येतो की सफाई काम हे पेशेवर सर्वात आधी जेव्हा रस्त्यावर घाण होती ना, तर तेव्हा या शहराची, या पूर्ण देशाची घाण मेहतर वाल्मिकी समाजाने स्वच्छ केली आहे. अशिक्षित आणि अशा प्रकारचा समाज. बाबासाहेब आंबेडकरांची विचार होती, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. बौद्ध धर्म दीक्षा झाल्यानंतर दीक्षाभूमीमध्ये काही समाजाने अनुसूचित जातीने अग्रेसर केलं. आता शासन निर्णयामध्ये जेव्हा लाळपागे समितीला 1975 पासून तर आतापर्यंत मेहतर वाल्मिकी समाजाच्या व्याख्यामध्ये ठेवलं होतं, ते आता त्यांनी सुधारणा केली फडणवीस साहेबांनी, आणि त्या शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा बाबासाहेब आंबेडकरच्या बौद्ध अनुयायांना त्यांना परिपत्रकामध्ये त्या जमातीला, त्या समाजाला लाळपागेच्या घाणीशी संबंधित मध्ये जोडलं गेलं. तर हा त्या समाजावर अन्याय, हा त्या बाबासाहेबांचा अन्याय, हा बौद्ध धर्माचा अन्याय की ज्या बौद्ध धर्मानी, ज्या बाबासाहेबांनी शिका संघाने त्यांना शिक्षणाचा मार्ग दिला, घाणीतून बाहेर काढलं, आणि हे देवेंद्र फडणवीस सर्वात भारतीय जनता पार्टी त्या घाणीतून निघणाऱ्या समाजाला लाळपागे समितीचा जे विशेष आरक्षण म्हणून सफाई कामगार मेहतर वाल्मिकी समाजाचा जो परिपत्रक होता वारसा हक्काचा, अनुकंपा तत्वावर नोकरीचा, त्याला त्या लाळपागे समितीच्या GR मध्ये सुधारणा करून त्या समाजाला तिथे आणलं. अशा याच्यामध्ये सफाई कामगारामध्ये मग या समाजाचा जास्त वाटा आहे का तुमच्यापेक्षा? सर्वात जास्त वाटा पूर्ण देशभरात मेहतर वाल्मिकी समाजाचा आहे ना. घाणीशी त्यांनी गटारात गेलाय, काही लोक मरण पावल्या. म्हणजे जरी बौद्धांना जरी टाकलं असेल त्या हा. सफाई कामगाराच्या याच्यामध्ये, मग बौद्धांची संख्या सफाई कामगारामध्ये जास्त आहे का कमी आहे? कमी. आता कसं होतंय, नाही नाही नाही, मेहतर वाल्मिकी अजून 1 नंबरवरच आहे. ना. हा, पण हे कसं झालं, GR जो आमचा होता ना, त्यात आम्हाला विशेष अधिकार दिला होता
मेहतर वाल्मिकी समाजाला हर एक जागेवर ते विशेष अधिकार, मी पुन्हा पुन्हा आपल्याला सांगतो, त्या आधारावर आम्हाला मुक्ती पुनर्वसनचं याच्यात घेऊन टाकलं आणि त्याच्यात आम्हाला पुन्हा विशेष अधिकार देऊन आम्हाला सगळे मंडळासह आम्हाला द्यायचं नक्की केलं. आणि हा आमचा विशेष अधिकारावर ही गदा आली आहे आणि त्यामुळे या GR मध्ये अनुकंपा प्रवेश केला आहे. अनुकंपाचा प्रवेश आम्हाला अनुकंपा लागूच होत नाही, आम्हाला वारसा हक लागतो. अनुकंपाचा आमचा काही संबंध घेणे नाही. पण आता ते अनुकंपाचे सेंटेन्स आतमध्ये सामान्य प्रशासनचं आलं म्हणजे वारसाप्रमाणे सरकार घेतात ना. पण तुमच्या जागेवर तुमच्या मुलाला पण त्यात घेतात ना आता. त्यात बंधन आणलं ना. मी तुम्हाला 3 बंधन टाकले ना. एक तर ते जे आमचे रोजंदारी कामगार आहे 15 वर्ष, त्यांना कॉन्ट्रॅक्ट दाखवून त्यांना द्यायचा फायदा द्यायचा नाही. मग त्यानंतर वयांची अट आणली मध्ये, वयमध्ये अटकवला. जात वैद्याचं आणलं. 3 अपत्याचं मी स्वतः मॅटमध्ये जिंकून आलो आहे आणि मी 13/10 त्यांचं परिपत्रक काढलेलं आहे. जिंकलो आहे मॅटमध्ये. शासनाला इतका दम भरलं कोर्टाने आणि त्यांनी 13/10/25 त्यांनी एक परिपत्रक सुधारित काढलं की ह्या लोकांना वारस हक द्यायचं. यांना 3 पल्ल्यांची बाधा नाही, याला शिक्षणाची बाधा नाही, एक बाधा वयांची नाही आहे, ती त्यांनी परत अटकवली. म्हणजे आम्ही भांडतच राहायचं आहे. आम्हाला दरवर्षी आंदोलन करायचं आणि एक मुद्दा देणार, 10 मुद्दे अटकवणार. तर हे वर्षानुवर्ष चाललेलं आहे आणि हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही तुम्ही लढा देतच आहे. असं तुम्ही एखाद्या वेळेस आंदोलन केलं का पूर्ण महाराष्ट्रात ते सफाई कामगार सफाईच करणार नाही, बिलकुल आपल्या घरी 1 महिना, असं काही आंदोलन केलं तुम्ही आजपर्यंत? तसंच आता आंदोलन करायचं आहे. आम्ही केलं होतं बुटासिंग साहेबांच्या. तुमच्याशिवाय सफाईच नाही होणार ना. आता आम्ही तयारीला लागलो. आमच्यामध्ये काय झालं आहे, राजकीय सोच नाही, सामाजिक आहे. आज आमच्याकडे इतकं मोठं हथियार आहे. जर आम्ही 2 दिवस जरी बंद केलं ना, 2 दिवस काम, तर पूर्ण वातावरण बिघडेल. तर हे जनजागृती आमची चालू आहे, जिल्हावार चालू आहे. कारण की सगळे काय चालत्या गाडीमध्ये आहे. आमच्या लोकांना काय अनपढ लोक आहे, चालती गाडी बघतात. काँग्रेसमध्ये असले तर राजकीय उडून BJP मध्ये, आता सत्ता कोणाची आहे, BJP. मग आपण त्यांच्या विरुद्ध का जायचं, हे भरपूर आम्हाला त्रासदायक होतंय. आणि ते आम्ही आता जिल्हावार जी आम्ही चर्चा चालू आहे. माझं खाली एक 5 दिवस जरी काम बंद ठेवलं ना महाराष्ट्राने, तर मी वातावरण बनवू शकतो. आता मी हे मोर्चा हा झाल्यानंतर 3 महिन्याची तयारी आहे माझी. आझाद मैदानमध्ये आम्ही तेवढं मोर्चा तर करू शकत नाही आणि पाटील साहेबांसारखं 8-8 दिवस 4-4 दिवस उपोषण करू शकत नाही. पण हे करू शकतो, काम बंद केलं ना तर ते नाक दाबल्याशिवाय राहणार नाही. हा एक आमचा पर्याय राहिलेला आहे. आता तर हे आम्ही छोटे मोठे आंदोलन करून आमचं जितकं होतं एक वस्तू आम्ही काढतोय. पण न इलाजाने जेव्हा आम्ही सुरुवात केली तर आझाद मैदानमध्ये जाम करणार सगळ्यांना.